नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। माझी लाडकी बहीण योजना पाठोपाठ आता लखपती दीदी योजना सध्या चर्चेत आहे। ही योजना नेमकं काय आहे, कुणाला मिळणार आहे आणि याच्या अटी काय आहे या संबंधी सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे। या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रति महिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे। अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती। सध्या एकूण 7 राज्यात महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे। त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे, याचं स्वरूप काय आहे हे आपण जाणून घेऊया। आता सर्वप्रथम योजनेचा उद्देश काय आहे ते बघूया। केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत। गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे। महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे। गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे। उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते। आता या योजनेचा उद्देश काय आहे ते बघूया। ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे। महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते। महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागे आहे। या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी देखील प्रशिक्षण देण्यात येते। त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते। एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे। आता या योजनेच्या लाभासाठी नेमकं अटी काय आहेत ते बघूया। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे। या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा। ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशीच महिला अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहे। आता हा अर्ज नेमका करायचा कसा हे बघूया। लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल। या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल। या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल। त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे। लखपती दीदी योजना नेमकं काय आहे आणि त्यासाठी नियम व अटी काय असणार आहे या संबंधी सगळी काही माहिती तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। या संबंधी नवीन येणारी माहिती देखील तुम्हाला बघायची असेल तर आपल्या खोल चर्चा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।